शुभ सकाळ सगळ्यांना। आजची घटाची ना दुसरी माळ तर लाल रंग आणि बघा घटाला आज तरवटाच्या फुलाची माळ असते ना, तर आज माझ्याकडे तरवटाची फुलं नाहीत आणि मला भेटले पण नाहीत। तर बघा अगदी गुलाबासारखे असे जास्वंदीचे फुलं आहेत ना, तर अशा जास्वंदीच्या फुलांची मी माळ घातली आणि सकाळी सकाळी बघा तर घटाला पाणी वगैरे घातलं, दिवाबत्ती केली। असं सकाळी सकाळी खूप छान असं वाटत होतं आणि बाहेरचं वातावरण म्हणलं ना तर अशी इतकं वारं सुटलं होतं आणि भरपूर सारी थंडी सुटली होती। असं सकाळचं हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। कशा सगळेजण, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे ना घटाची दुसरी माळ आणि आज देवीचा रंग ना लाल आहे। तर सकाळची माझी सगळी कामं वगैरे आवरून घेतली। अक्षता माऊलींना शाळेत गेलेले आणि आज आमच्याकडं ना सकाळपासून असं पावसाचं वातावरण झालेले, अजिबात ऊन म्हणलं ना तर कसलंच ऊन नाही। तर असं ना सकाळपासून असं पावसाचं वातावरणच आहे, ऊन अजिबात बघायला भेटतच नाही। 2 ते 3 दिवस झाले ना अजिबात ऊन बघायला भेटत नाही। चला सगळी कामं आवरून घेतलेली। अक्षता माऊली दोघं पण गेलेत शाळेत। चला अजून बरेचसे कामं पडलेले आहेत माझे अजून तसेच। त्या दिवशी हे भोपळा आणला होता ना बापूंनी, तर हे उपवासाचा भोपळा। तर चला मी आज कट करून बघणार आहे कशी चव आहे आणि कशी नाही। तर मग आज कट करून बघूया। तर भला मोठा भोपळा आहे बरं का हे। असं सगळ्यांना तर म्हणजे असं की सगळ्यांनी खाल्ला तरी पण हे सरणार नाही भोपळा। तर एवढा असा मोठा आहे, भलं 5 ते 6 किलो असं वजन असेल बघा ह्या भोपळ्याचं। तर चला मी आज कट करून बघणार आहे कसं लागते कसं नाही, आणि ह्याची चव पण बघणार आहे, बनवून पण बघणार आहे। बापरे असला भोपळा। आता वाजलेत ना 5 साडेपाच, तर मला जायचं होतं ना थोडंसं बाहेर दवाखान्यात पण, आणि दुसरं काम पण होतं ना। तर माऊलीच्या पप्पांना बघा बोलवून घेतलं आणि माझं म्हणलं तर इकडे चाललंय भाजी घ्यायचं। आज दारावरती भाजी आली होती आणि ह्यांचं म्हणलं ना घरी आलं ना असं काय नाही काय काम करायचं चालूच असतं, शेळ्यांचं वगैरे झाडून लुटून। आता वाजले संध्याकाळचे 7 आणि माझी दिवाबत्ती वगैरे झाली आणि आमच्या इकडं ना 2 देवी आहेत, एक इकडं एक इकडं। तर अक्षताने एवढा जर हट्ट केलाय ना मला दुपारपासून, मम्मी तो आज आरतीला यायचं। तर बघू काय माहित ना, स्वयंपाक वगैरे बनवायचं राहिलं तसंच आहे। तर बाहेर गेलतो ना तर आत्ता चालू आहे। परत येताना ना असं बघा उपवासाचं वगैरे घेऊन आलो येताना, असं राजगिऱ्याचे लाडू वगैरे, परत सफरचंद, परत येताना ना अशी खजूर, आणि परत हे शेंगदाणे, आणि हे ना बटाट्याचा चिवडा, असं तिखट गोड मिक्स असं आहे बरं का हे चिवडा। सॉरी तिखट नाही, गोड आणि मिठाचं असं मिक्स आहे। इकडं म्हणलं ना तर शाबू पण संपलेला बघा, तर शाबू पण आणला येताना, आणि भगर पण संपलेली, तर भगर पण आणली। तर बघू आता माऊलीचे पप्पा भगरीचं पीठ म्हणलं ना विकत आणतात का घरी दळायचं, अजून काही झालं नाही आमचं। तर बघू अशी भगर पण आणलेली। आणि सीताफळ होते ना तर ते पण सीताफळ पिकलेले आहेत। माझ्या बहिणीने ना असं येताना बघा माऊलीच्या पप्पांजवळ अशी केळी दिलेली। माऊलीचे पप्पा तिकडे गेले होते ना भाडं घेऊन, तर असं औषध वगैरे लावलेलं। तर परत एकदा मी अजून औषध लावलेलं आहे। तर अशी केळी दिलेली, पिकलेली, उपवास असल्यामुळे ना पिकलेली केळी दिलेली। हे जे सफरचंद आहे ना अक्षरशः इतकं गोड आहेत ना, तर खरंच लय गोड आहेत बरं काही सफरचंद। एवढे छोटे छोटे आहेत ना, असं कलरला एकदम खूप छान असतात, एकदम गोड आहेत। आणि परत ना संध्याकाळच्या जेवणात बघा असं त्यांच्यासाठी पोरांसाठी ना असं वरण बनवलं, आणि इकडं म्हणलं ना तर कुकरला मी भात लावलेला, वरण भात बनवलेलं, आणि माझ्यासाठी बघा असं भगरीची भाकरी बनवलेली। तर आमच्याकडं दसमी म्हणतात, तुमच्याकडं काय भाकरी म्हणतात का दसमी म्हणतात मला माहीत नाही। आणि इकडं त्याच्यासोबत खायला ना असं मस्त राजगिरीची भाजी बनवलेली।
शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळी सकाळी बघा पोरांसाठी ना असं मस्त पोह्याचा बेत बनवलाय। तर आज पोरांना खायचं होतं ना पोहे, तर असं मस्त पोहे बनवलं। तर अक्षदाचं माऊलीचं असं म्हणणं होतं, तर मी डब्याला पण पोहेच नेणार आणि खायला पण पोहेच, तर पोहे बनवलं। आणि सकाळी सकाळी बघा पोहे बनवलं ना, सकाळी सकाळी लवकर असं जाऊन ना मी तरवटाची फुलं आणली। सगळी कामं तसे ठेवली, पण मला आज तरवटाच्या फुलाचीच माळ घालायची होती ना घटाला, तर त्याच्यासाठी बघा असं मस्त माळ वगैरे बनवली आणि घटाला माळ घातली, पाणी घातलं, दिवाबत्ती वगैरे केली। तर दिवा म्हणलं तर 9 दिवसाचा माझा अखंड दिवा असतो, अजिबात विझत नाही। तर माळ घातली आणि पाणी वगैरे घातलं। रे भरपूर सारं आबाळ आलेलं आहे ना, तर एवढं जर मिसकिड झालेत बघा आपल्या गव्हामध्ये। तर मला आता गव्हाचं दळण करायचं होतं ना, गहू संपलेलं, तर थोडंसं ऊन पडलंय। आणि इकडं म्हणलं ना असं गहू वाळत घातलेला आहे, तर आता गव्हाचं दळण करायचं। तर म्हणलं चला भरपूर सारे असं मिसकडं होते, तर आज सकाळपासून ना मला हेच काम चालू झालं आहे, हेच काम लागलं आहे, असं गहू वाळवायचं आणि चला आता परत चाळून ठेवायचं आहे। तर अजून एक दोन राहिलेले ह्याच्यामध्ये मिसकडं अशी तिकडं पण ठेवलेले मी पाठीत। आणि हे बघा असं आबाळ भरलेलं आहे। संध्याकाळचे 5 सव्वा 5 आणि आजच्या देवीचा रंग ना, आज देवीची तिसरी माळ आहे, आजच्या देवीचा रंग निळा आहे। आणि सकाळपासून ना व्हिडिओ शूट करायला माझी काही तब्येतच ठीक नव्हती, तर म्हणलं चला आता तरी व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया। तर चला आज मला बनवायची ना उपवासाची पुरी, तर तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। तर कशी बनवणार आहे काही नाही, एकदम साध्या सिंपल पद्धतीत बनवणार आहे। तर इकडं म्हणलं ना तर मी बटाटे पण शिजायला टाकलेत, आणि बटाटे शिजल्यानंतर ना तर बनवायला घेऊया। आज मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे आणि अक्षदाचा कालपासून हट्ट चालाय ना, मम्मी तो आरतीला चल। तर काल पण ना मला जाणं झालं नाही, बरे नव्हती ना तब्येत, तर उशीर झाला दवाखान्यात वगैरे यायला। तर आज म्हणलं चला आज तर जाऊया। तर त्याच्यासाठी ना आज मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे आणि उपवासाची पुरी पण बनवायची। त्या काळची दिवाबत्ती वगैरे झाली माझी आणि स्वयंपाक लवकर करायचा होता ना, तर आज माऊलीचा असा हट्टा होता ना ही चपातीच खायची। मग ना माऊलीचे पप्पा अजून आले नाही, तर मग मी अशी दळण केलं तर गव्हाचं, म्हणलं चला अगोदर दळून घेऊया आणि ही शेळ्यांना असं खुराक वगैरे ठेवायचं। इकडं म्हणलं ना तर मी गव्हाचं दळण टाकलेलं आहे दळायला। इकडं ना मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, अगदी मध्यम आकाराचे 3 पण बटाटे, आणि 1 वाटी ना शाबू थोडं आणि भगर थोडंसं दोन्ही मिक्स ना पीठ घेतलेलं 1 वाटी। आणि बघा जसे आपल्याला तिखट आवडेल तसे त्या पद्धतीने ना असं मिरच्या घ्यायच्या। मला जसं तिखट आवडेल तसं मी घेतले, मला थोडंसं जास्त तिखट आवडतं ना, त्याच्यासाठी मी जास्तच मिरच्या घेतलेले आणि त्याच्या मिरचीमध्ये ना थोडंसं मीठ टाकलेले मी। आणि हे बघा असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्याच्यानंतर ना हे बटाटे बघा, हे जे बटाटे आहेत ना मी खिसणीनं सगळे बटाटे असं खिसून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर जे आपलं मिरची होते ना बारीक केली ती मिरची टाकायची आणि हे जे पीठ आहे ना ते पण टाकायचं। तर अगोदर मी पीठ टाकलेले, नंतर वरनं मिरची टाकणार आहे। तर त्याच्यानंतर बघा थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं, मिरचीमध्ये पण टाकले आणि परत वरून पण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं। तर खरंच खूप छान पुरी होती। आणि इकडं म्हणलं ना एखाद्याला आवडतं आणि एखाद्याला नाही आवडत, तर मी थोडंसं ना 1 ते 2 चमचे असं शेंगदाण्याचं कूट पण टाकणार, एकदम बारीक कुटलेलं। तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेले, एखाद्याला आवडत नसेल तर नाही टाकलं तर चालतंय, पण मला आवडतं म्हणून मी टाकते। आणि असं सगळं ना हे पीठ एकजीव करून घ्यायचं, 10 मिनटं भिजत ठेवायचं। त्याच्यानंतर बघा एका असं प्लास्टिकच्या कागदाला ना थोडंसं तेल लावायचं, एक गोल गोल गोळे करायचे छोटे छोटे। त्याच्यानंतर बघा असं बोटाने सगळे पसरवून घ्यायचं आणि थोडंसं जास्त कडक नाही तेल होऊ द्यायचं, तर थोडंसं मध्यम त्याच्यामधनं तेलात सोडायचं। तर असं मस्त आपली पुरी तळते। आणि हे बघा पीठ अगदी छान असं भिजलेले, तर मी 10 मिनटासाठीच ठेवलं होतं ना हे पीठ, तर खूप छान असं भिजलेले। परत नंतरनं पण असं तेल लावायचं कागदाला आणि अशी इकडं ना अशी आपली मस्त पुरी तळते। तर ह्याच पद्धतीनं ना सगळ्या अशा पुऱ्या तळून घ्यायच्या। तर खूप छान असं पुरी तळलेली बरं का, अगदी टम्म फुगलेले आणि खायला पण खरंच खूप छान लागते। अशा पद्धतीचे ना असं खूप छान असं पुरी झालेली बरं का, अगदी खुसखुशीत असं। आणि शाबू भगर खायचा जर कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही पण नक्कीच एक वेळ ना असं ट्राय करून बघा माझी रेसिपी, तर खरंच खूप छान लागते बरं का पुरी।
आणि इकडं ना असं तोंडी लावण्यासाठी मिरची सोबत दही असं आहे बघा मस्त. आणि इकडं म्हणलं ना तर असं पोरांसाठी बटाटा बनवलेला आहे. इकडं असं चपात्या. तर या सगळे तुम्ही पण फराळ करायला.